ब्रेन डॅमेज होते त्यांना काय माहीत नाही की आता पुढेची जर्नी काय आहे आणि कोणी एक्सपर्ट तुम्हाला खुल्ला बोलणार नाही. असं म्हणणार सेरेब्रल पॉल्सी आहे, वेळ लागते, टाईम लागेल, तुम्ही कसरत करा, तुम्ही फिजिओथेरपीमध्ये जा, पण कोणी संपूर्ण गाईड नाही करत. कारण आम्हालाच हे कळत नाही की काय करायला पाहिजे. नंतर मी माझ्या डोक्यामध्ये विचार केला की मी हे बाळाची आई असेल तरी आणि हे जे स्ट्रोक पेशंट की पक्षघात आहे तरी व्हीलचेअरमध्ये माझ्यासमोर टेबलच्या वर ऑपोजिट साईडला येऊन बसला. मी ह्या बाजूला कोट घालून बसली. ते लोकांना वाटतं की मी त्यांचा इलाज करणार आहे, पण मलाच माझ्या मनात माहिती आहे की मला काय कळत नाही. हे तुम्ही मान्य करता? हां, पण ते हकीकत आहे. कारण आम्ही काय करतात पॅसिव्ह मुवमेंट करायलासाठी तरी पेशंटच्या घरी आई वडील आणि बाबा आणि कोणी करू शकणार. आमची गरज काय, आम्ही काय करतात. तरी ते मला प्रश्न आला की आम्ही करते काय. आणि पेशंटला डॅमेज आहे ब्रेनमध्ये, त्याच्यामध्ये हातपाय चालत नाही, तरी आम्ही काय करते मसलला हलवतात की तुम्ही नाही हलवू शकणार, बाळ नाही हलवू शकते की पक्षघातचे ॲडल्ट पेशंट नाही हलवू शकते, तरी आम्ही हलवतात. आणि मसल ॲक्च्युली विक्टीम आहे आणि ते विक्टीमला आम्ही अजून जास्त विक्टिमाइज करत राहते. क्या बात है. तर हे नाही करायला पाहिजे. काय करायचं तरी सरस्वतीची पुष्कळ दया माझ्यावर झाली आणि रात मी गादीमध्ये बसून माझा भाव माझ्या बाजूमध्ये झोपत होते. तो मला सांगते तू राजूल काय वेडी झाली आहे का, रात्री 2 वाजता तू करते काय बसून. तरी मी सगळा माझ्या मनामध्ये सवाल आणि जवाब येते आणि तो मी माझ्या बॉडीवर एक्सपेरिमेंट करत होती.